रागादिरोगान् सततान् शक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। अष्टांग हृदयाचा 23वा अध्याय आपण वाचतोय। त्या अध्यायामध्ये अश्चोतनंजन विधी या गोष्टी आपण बघत आहोत। तत्पूर्वी पुढच्या सोमवारी म्हणजे करेक्ट एक आठवडा राहिलेला आहे आपल्या पाठांतर स्पर्धेसाठी, तर सगळेजण तुम्ही छान तयारी करताय असं मला वाटतंय। ओके, सो आता आपण पुढच्या वाचनाला सुरुवात करूया। आपले त्याच्यातले 13 श्लोक झालेले होते। 14वा श्लोक थोडासा काय म्हणू पाठभेद आहे किंवा श्लोक थोडेसे पुढे मागे आहेत, तर काहींचा 13वा असेल, काहींचा 14वा असेल। सो पिंडो रसक्रिया चूर्णस त्रिदैवा अंजन कल्पना गुरौ मध्यौ लघु दोषे ताहा क्रमेण प्रयोजयत। सो इथपर्यंत आपलं झालेलं होता। सो आता ह्याच्यामध्ये 3 प्रकारचे अंजन वर्णन केलेली आहेत। त्याच्यामध्ये पिंड, रसक्रिया आणि चूर्ण त्रिधा एव अंजन कल्पना असती अध्यारूत म्हणून आपण ते घेऊ शकतो। मग आता हे पूर्णपणे जे सांगितलेले आहेत पिंड, रसक्रिया किंवा अंजन कल्पना ज्या काही सांगितलेल्या आहेत, तर त्या कशासाठी वापरायच्या आणि कोणत्या पद्धतीने तिथे आपल्याला त्याचा युटिलायझेशन करता येतं त्याच्यावरनं सुद्धा त्याचे प्रकार वेगवेगळे वर्णन केलेले आहेत। मग त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं म्हणजे पिंड हा एक प्रकार, त्यानंतर रसक्रिया। पिंड म्हणजे कसं असतं की साधारणतः गोळा तयार करून मग ते औषध डोळ्यामध्ये लावणं, तर त्याला पिंड असं म्हटलं जातं। तर त्याच्यामध्ये जसे वेगवेगळे मलम असतात ना, तर तशा पद्धतीनं केले जातं। त्यानंतर रसक्रिया। रसक्रिया म्हणजे थोडंसं मधासारख्या कन्सिस्टन्सीचं असणारं, ज्याला आपण हे करतो की नाही, काढा घट्ट घट्ट केल्यानंतर जे तयार होतं तर त्या पद्धतीनं रसक्रिया। आणि चूर्ण त्रिधा एव अंजनमतः, आणि हे चूर्ण म्हणजे वेगवेगळी चूर्ण जी डोळ्यामध्ये घातली जातात तर त्या दृष्टीने। गुरौ मध्ये लघु दोषे ताम क्रमेण प्रयोजयत, म्हणजे गुरु, मध्यम आणि लघु असं असेल तर त्याचा क्रमाने उपयोग करावा। म्हणजे पिंडाचा उपयोग गुरु असताना करावा, दोष गुरु गौरव जास्त असताना करावा, रसक्रियेचा उपयोग दोष मध्यम असताना करावा, आणि त्याच्यामध्ये जर का चूर्ण वापरायचं असेल तर दोष लघु असताना चूर्ण वापरावा। मग आता ह्याची मात्रा किती? हरेणु मात्रा पिंडस्य वेल्ल मात्रा रसक्रिया तीक्ष्णस्य द्विगुणम तस्य मृदुनः चूर्णितस्य च। आता ह्याचे प्रमाण किती किती वापरावं हे सांगितलेलं आहे। मग त्याच्यामध्ये हरेणु मात्रम पिंडस्य, पिंड या स्वरूपामध्ये जर का आपल्याला वापरायचं असेल तर हरेणु मात्र। हरेणु म्हणजे काय, तर रेणुक बीज जे असतं ना त्याला हरेणुक असंही म्हणतात, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना। तर रेणुक बीजाची जेवढी मात्रा आहे तर तेवढंच प्रमाण पिंड ह्या प्रकारामध्ये वापरावं, हरेणुक किंवा रेणुक असा। तत्पूर्वी मला आठवलं की सगळ्यांना एक होमवर्क दिलेला होता की यष्टीमधु चूर्णाचा श्लोक सगळ्यांना लिहून आणायला सांगितलेला होता। तर काही जणांना मी त्याच्यातल्या कदाचित अनम्यूट करू का, सो दॅट तुम्ही ते वाचून दाखवू शकाल असं एक मला वाटतं। ओके, सो हरेणु मात्रम पिंडस्य वेल्ल मात्राम रसक्रिया तीक्ष्णस्य द्विगुणम तस्य मृदुनः असं म्हटलेलं आहे। म्हणजे काय, तर हरेणु मात्रा आपण बघितलं एवढं वापरावं। त्यानंतर वेल्ल मात्रा रसक्रिया। वेल्ल म्हणजे काय, तर मरीच किंवा सॉरी वावडिंग, वेल्लांतराणी कबूक वृषाश्म भेद असं जो 15व्या अध्यायामध्ये आलेला आहे ना त्याप्रमाणे। तर वेल्ल म्हणजे काय, तर वावडिंग। मग आता जर का आपल्याला रसक्रिया वापरायची असेल तर रसक्रिया किती मात्रेमध्ये वापरावं, तर वेल्ल मात्रेमध्ये, म्हणजे एक विडंग जेवढं असतं ना तेवढं। विडंग जर तुम्ही बघितलेलं असेल तर तुम्हाला ती मात्रा किती आहे हे समजेल। आणि त्याच्यानंतर तीक्ष्णस्य द्विगुणम तस्य मृदुनः, मृदू असल्यास त्याच्यापेक्षा तीक्ष्णस्य द्विगुणम, तीक्ष्ण अंजनापेक्षा द्विगुण अंजन वापरावं जर का ते अंजन मृदू असेल तर। म्हणजे किती प्रमाणामध्ये वापरावं, तर ही सगळ्या अंजनांची मात्रा जी सांगितली ते तीक्ष्णत्व असेल तर, आणि फारच मृदू अंजन असेल तर त्याच्यामध्ये द्विगुणित मात्रेमध्ये वापरावं। त्यानंतर मृदुनः चूर्णितस्य च द्वे शलाके तु तीक्ष्णस्य तिस्रः आदित्यरसस्य च असं म्हटलेलं आहे। आता चूर्ण वापरायचं असेल तर ते किती वापरायचं, तर द्वे शलाके तु तीक्ष्णस्य,
तीक्ष्ण अंजन जर असेल तर द्वे शलाके म्हणजे 2 शलाका, म्हणजे एकदा ती चूर्णामध्ये शलाका बुडवून ते घालायचं, पुन्हा एकदा बुडवायचं आणि घालायचं, अशा पद्धतीनं द्वे शलाके तीक्ष्णस्य. आणि काय तर तिसरा हा स्यू मृदितस्यच, जर ते अंजन मृदू असेल तर 3 शलाका अंजन घालावं. म्हणजे किती वेळा घालायचंय ते त्याच्यावरनं ते आपल्याला त्याची मात्रा लक्षात येईल. म्हणजे कसं ना की बऱ्याच वेळेला आपण बघतो की आता हे अंजन समजा आपल्याला करायचं आहे. आता अंजन करत असताना आपल्याला ते अंजन घालत असताना तीक्ष्ण अंजन असेल तर 2दा बुडवायची शलाका आणि डोळ्यामधनं फिरवायची, एवढीच त्याची मात्रा आहे. मृदू जर का अंजन असेल तर ती शलाका 3दा बुडवायची आणि मग डोळ्यामध्ये घालायची. ह्या पद्धतीनं जे अंजन सांगितलेलं आहे तर त्याची ही प्रमाण किंवा मात्रा सांगितलेली आहे. त्यानंतर आता हे कधी घालायचं, काय घालायचं ह्या संदर्भामध्ये पुढचे श्लोक आहेत किंवा ज्याला आपण विधी म्हणू तशा पद्धतीचे हे श्लोक आहेत. मग याचा विधी काय किंवा हे नस्य कसं वापरायचं, कशा पद्धतीनं ते घालायचं, तर आता हे बघत असताना त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आपल्याला येतो. तर त्याच्यामध्ये निशी स्वप्नेच्या मध्यान्हे म्लाने न उष्ण गभस्तेभिः प्रातः सायं शांते व्यभ्रेर्के तो जयेत सदा. व्यभ्रे अर्के अतः जयेत सदा असं म्हटलेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये कधी कधी कोणतं अंजन घालायचं ह्यासाठी सांगितलं. निशी स्वप्नेन मध्यान्हे, रात्री झोपेच्या वेळेला काय होतं त्यामुळे वाढलेल्यानंतर निशी म्हणजे रात्री किंवा झोपण्यामुळं किंवा मध्यान्ह असल्यामुळं पान उष्ण गभस्तिभिः किंवा उन्हाच्या मुळे संक्षोभित जर झालेला असेल तर आणखीन काय करावं. अक्षिरोगाय दोषाः, असे जे दोष आहेत किंवा असे जे रोग आहेत तर ते अक्षिदोषाय कुर्वन्ति, म्हणजे काय तर अक्षिदोष उत्पन्न करतात. आणि मग हे अक्षिदोष उत्पन्न करतात म्हणून काय करावं तर स्युः वर्धिते पीडित द्रुताः, हे जर का जास्त वाढले तर द्रुत पीडित करतात, म्हणजे डोळ्यांना जास्त त्रास देतात. म्हणून प्रातः सायंच्या तत् शांत्यै, म्हणून त्याच्या शांतीसाठी प्रातःकाली आणि संध्याकाळी काय करावं. व्यभ्रे अर्के अतः संचयेत सदा, मग काय काय करावं तर त्याच्या शांतीसाठी नेहमी काय करावं तर व्यभ्रे अर्के, संध्याकाळी आकाश निरभ्र असताना, अर्के निरभ्रे म्हणजे अर्क कुठेही व्यभ्र नसताना, म्हणजेच काय तर कुठेही आकाशामध्ये ढग नसताना सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला या पद्धतीनं आपल्याला हे अंजन करायचे आहे. मग आता हे अंजन करत असताना कशा कशामुळे ह्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा कशा कशामुळे हे दोष वाढलेले असतात तर निशी रात्रीमुळं, म्हणजे रात्री कशा आहेत ना, रात्री क्लेदाच्या आहेत विशेष करून. त्याच्यानंतर रात्री ज्या असतात तर त्याच्यामध्ये तम बहुल असतात किंवा कफ बहुल असतात आणि त्याच्यामुळे रात्रीच्या दोषांमुळं. त्याच्यानंतर स्वप्ने म्हणजे झोपल्यामुळं, झोप आपल्याला आली आहे आणि झोपलो आपण की झोपल्यामुळं डोळ्यांच्या ठिकाणी क्लेद वाढणं किंवा कफ वाढणं ह्या गोष्टी होतात. काही वेळेला मध्यान्ह म्हणजे उन्हाच्या संतप्ततेने म्लाने, ह्याच्यामुळे म्लान होतात. न उष्ण गभस्तिभिः, किंवा उष्णतेने ह्या सगळ्या गोष्टी संक्षोभित झाल्यामुळं दोष जे आहेत तर ते आपले नेत्राच्या ठिकाणी वाढतात. आणि म्हणून त्याच्या शांतीसाठी कधी घालायचं तर ज्या वेळेला निरभ्र आकाश असेल तर त्या वेळेला हे अंजन घालावं. वदन्ति अन्येतु दिवा प्रयोज्यं तीक्ष्णं अंजनं विरेक दुर्बलं चक्षुः आदित्यं प्राप्य सीदते. आता वदंती अन्ये असं म्हटलेलं आहे. अन्य म्हणजे कोण, इतर लोक. म्हणजे कसं ना की जनरली एक म्हणायची पद्धत असते बरं का की ग्रंथांमध्ये ज्या ज्या वेळेला असं 1 मत 2 मत 3 मत अशी 3 मतं सांगितलेली असतात तर त्यावेळेला जनरली कसं असतं ना की जे पटलेलं मत असतं तर त्यांचा नावासकट उल्लेख केला जातो. म्हणजे जसं आपण 9व्या अध्यायामध्ये बघितलेलं होतं की चरकस्त्वाह वीर्यं तत्क्रियते येन या क्रिया, म्हणजे द्विविध वीर्य हे वाग्भटाचार्यांनी सांगितलेत, परंतु चरकाचार्यांनी सांगितलेलं वीर्य हे सुद्धा त्यांना पटलेलं आहे आणि म्हणूनच चरकस्तु आह असं म्हणून चरकाचार्यांचा उल्लेख करून त्याच्यामध्ये ते येतं. आता काही वेळेला मत पटलेलं नसतं काही वेळेला, पण हे एक एकीय मत आहे असं सांगितलं जातं, त्यावेळेला वदंती अन्ये असं म्हटलं जातं. म्हणजे अन्यत्र किंवा इतर लोक अशा अशा पद्धतीनं
ह्याचं मत सांगतात असं म्हणण्यासाठी ते सांगितलेलं असतं. सो वदंती अन्ये असं म्हटलेलं आहे. इथे काय म्हटलेलं आहे तर वदंती अन्ये, वदंती अन्ये तू दिवा प्रयोज्यम तीक्ष्णम अंजनम, दिवसा प्रयोज्य केलेलं तीक्ष्ण अंजन जे आहे ते विरेक दुर्बलम, खूप जास्त विरेचन झाल्यामुळं, विरेचन म्हणजे कुठलं आहे तर नेत्र विरेचन झाल्यामुळं चक्षुः आदित्य प्राप्य सीदते, खूप जास्त पाणी निघून गेल्यामुळे जे सीदती डोळ्यांना काय होतं आदित्यम प्राप्य म्हणजे डोळ्यांना आदित्य म्हणजे सूर्याकडे पाहिल्यानंतर एकदम थकवा येतो किंवा डोळे थकून जातात आणि म्हणून दिवसा तीक्ष्ण अंजन वापरू नये असं एक मत आहे असं सांगतात. वदंती अन्ये तू दिवा प्रयोज्यम तीक्ष्णांजनम किं करोति तर चक्षुः आदित्यम प्राप्य सीदती केन कारणेन तर विरेक दुर्बलम, म्हणजेच काय खूप जास्त डोळ्यातनं पाणी निघून गेल्यानंतर सुद्धा काय होतं की डोळे दुर्बल होतात आणि म्हणूनच सूर्याकडे नुसतं बघितलं तरी सुद्धा शक्य होत नाही किंवा ज्याला आपण फोटोफोबिया आजकालच्या भाषेमध्ये म्हणतो अशी गोष्ट घडते. म्हणून स्वप्नेन रात्रौ कालस्य सौम्यत्वेन च तर्पितः शीत सात्म्या दृक् आग्नेयी स्थिरतां लभते पुनः. स्वप्नेन रात्रौ कालस्य सौम्यत्वेन च तर्पिता, कालस्य सौम्यत्वेन रात्रौ स्वप्नेन च तर्पिता. आता कसं होतं की रात्री तीक्ष्ण अंजन घालावं ह्याच्यासाठी हे पुढचे श्लोक आलेले आहेत. तर का घालायचं तर दृष्टी कशी आहे तर महत्वाचं म्हणजे दृक् आग्नेयी, आग्नेयत्व आहे आणि काय आहे अग्नेयत्व जरी असतं त्याच्यामध्ये तरी शीत सात्म्य म्हणजे डोळ्यांना भगभग सहन होत नाही, शीत सात्म्यता असते जरी दृष्टी आग्नेयत्व असली तरी सुद्धा. म्हणून रात्री जर आपण अंजन घातलं तर रात्रीच्या झोपेमुळं किंवा अंजन घातल्यानंतर झोपलं कि मग त्याच्यानंतर त्याला एक स्थिरता प्राप्त होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालाला सौम्यत्व असतं रात्रीच्या काळामध्ये आणि म्हणून दृष्टी स्थिर होते. मग आता इथे तीक्ष्ण अंजन घालून सूर्य जे म्हटलेलं आहे ना मगाशी की सूर्याच्या ठिकाणी पाहिल्यानंतर फोटोफोबिया सारखे किंवा सीदती असा वरती शब्द वापरलेला की तीक्ष्ण अंजन जे आहे ते दिवसा घालू नये का तर समजा आपण सकाळी दिवसा अंजन घातलं तर आपण काही ना काही कारणांनी बाहेर जाणार, काम करणार किंवा सूर्याच्या ठिकाणी जाणार किंवा अग्नेयत्व असणार, बाहेर नुसतं बघितलं तरी सूर्य डोळ्यांना लागणार आणि डोळ्यांमधून जास्त प्रमाणामध्ये स्राव होतो आणि हा स्राव जास्त झाल्यामुळं डोळे जे आहेत तर ते थकतात आणि फोटोफोबिया सारखी लक्षणं किंवा सूर्य सहन न होणं किंवा प्रकाश सहन न होणं अशा गोष्टी घडतात. परंतु हेच तीक्ष्णांजन जर का आपण रात्री घातलं तर काय होतं रात्री सौम्य असतात, त्यातून डोळ्यांना आराम मिळतो कारण आपण रात्री झोपलेलो असतो आणि म्हणून दृष्टी कशी होते की दृष्टी स्थिरता लभते असं म्हणले, म्हणून दृष्टीला स्थिरता प्राप्त होते आणि याच कारणास्तव रात्री तीक्ष्ण अंजन वापरावीत असं एक मत आहे. ओके, सो आता आपण नॉर्मली जर का बघितलं ना तर आपण कधी घालायला सांगतो पेशंटना तर दिनचर्येमध्ये जर आपण बघितलं ना तर सकाळी उठल्यानंतर तो नावन गंडूश धूम तांबूल भाग भवेत वगैरे वगैरे सगळं म्हणत असताना तिथे अंजन सुद्धा एक आलेलं आहे बरोबर. सो सकाळी उठल्यानंतर ज्या वेळेला काय म्हणतो दंतधावन वगैरे झाल्यानंतर अंजन वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी करायला सांगितल्यात पण ते जे अंजन आहे ना तर ते तीक्ष्ण अंजन नाही असं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. मग त्या ठिकाणी डोळ्यामध्ये घालण्यासाठी जी नित्य अंजनं वापरली जातात तशी अंजनं वापरावीत पण काही कारणासाठी आपल्याला तीक्ष्ण अंजन किंवा लेखन अंजनं अशी जर वापरायची असतील तर मग मात्र ती रात्री लावावीत. जसं जे रातच्या संदर्भामध्ये काल आपला विषय झालेला होता की काही वेळेला कॉर्नियल ओपेसिटी पण असते मग अशा वेळेला तिथे आपल्याला तीक्ष्ण अंजनं वापरावी लागतात. मग ती तीक्ष्ण अंजनं वापरत असताना मात्र ती रात्रीच्या वेळेमध्ये घालावीत. त्याचा पुढचा श्लोक आहे की अत्युद्रिक्ते बलासेतु लेखिनीये अथवा गदे कामम अहन्यपित नात्युष्णे तीक्ष्णम अक्ष्णीत प्रयोजयेत. आता अत्युद्रिक्ते बलासे, बलासे म्हणजे काय कफ, अति उद्रिक्त असताना कफ जास्तच वाढलेला आहे आणि लेखनीय अथवा गदे, गदे लेखनीय अथवा म्हणजे गद म्हणजे काय व्याधी, जर का व्याधी लेखन करण्यायोग्य असेल तर मग काय करावं तर कामहन्यापि नात्युष्णे, अतिशय उष्ण नसल्यास काम अहनी अपि म्हणजे दिवसा खूप जास्त उष्णता नाही आहे
असं असेल तर तीक्ष्णम अक्ष्णी प्रयोजेत. तीक्ष्ण अंजन जी आहेत तर ती आपण सकाळी सुद्धा दिवसा सुद्धा घालू शकतो. आता असं म्हणत असताना एकदा घाला म्हटलं, नंतर म्हटलं की दुसऱ्यांचं मत आहे की तीक्ष्ण अंजन दिवसा घालू नयेत, रात्री घालावेत. आणि परत तिसरा श्लोक येतो त्याच्यामध्ये अत्यद्रिक्त बलास येतो असं म्हणून पुन्हा त्याचा परिहार करतात. मग नक्की काय करावं असं. मग या ठिकाणी कसं आहे ना की नक्की काय करावं हे सांगण्यासाठी म्हणून एक महत्वाचा भाग असा येतो ह्याच्या ठिकाणी की जो हे आहे का नाही म्हणजे वैद्य जो आहे तर त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे त्या त्या कंडिशन्स कशा आहेत त्याच्यावरती तुम्ही ठरवायचं आहे की तीक्ष्ण अंजन सकाळी द्यायचंय ह्याला, रात्री द्यायचंय का दिवस आहे परंतु फार जास्ती अतिउष्ण असा दिवस नाहीये तर तशा वेळेला सुद्धा आपण ते वापरू शकतो. मग ह्या कंडिशन्स कुठल्या तर अत्युद्रिक्त बलास हेतू म्हणजे कफाचा व्याधी आहे ज्याच्यामध्ये कफ अतिशय जास्ती प्रमाणामध्ये उद्रिक्त झालेला आहे. त्यानंतर लेखनीय अथवा गदे म्हणजे जर तो व्याधीच लेखन स्वरूपाचा आहे, लेखन कामासाठीचा आहे तर असं जर का असेल तर त्यावेळेला आपल्याला हे करायचं आहे किंवा त्यावेळेला आपल्याला हे तीक्ष्ण अंजन वापरायचं आहे. आणि हे वापरत असताना एक गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी कुठली तर फार जास्त ऊन आहे असं असताना मात्र हे अंजन तीक्ष्ण जे आहे ना तर ते वापरू नये. मग कधी वापरावं तर वेगवेगळ्या वेळी म्हणजे आता समजा थंडीचा काळ आहे किंवा ऑक्टोबर सोडून द्या, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे दिवस आहेत आणि कफाचा व्याधी आहे आणि आपल्याला तिथे लेखनंजन वापरायचं आहे. असं सगळं असताना मग जर का बाहेर दिवस आहे परंतु उष्णता खूप जास्ती नाहीये असं जर असेल तर मग आपण त्या ठिकाणी लेखन अंजन जे आहे किंवा लेखन स्वरूपाच्या व्याधींमध्ये ही अंजन आपण वापरू शकतो जरी तीक्ष्ण असली तरी सुद्धा. ओके. अत्युद्रिक्त बलासेतू लेखनीय अथवा गदे कामम अन्यापि नात्योष्णे तीक्ष्णम अक्ष्णी प्रयोजयत. अश्मनो जन्म लोहस्य तत एव च तीक्ष्णता. अश्मनो जन्म लोहस्य तत एव च तीक्ष्णता. उपघातोपि तेनैव तथा नेत्रस्य तेजसा. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना अश्मनो जन्म लोहस्य लोहाचा म्हणजे लोहापासूनच अश्मन म्हणजे काय म्हणतो आपण वेगवेगळ्या अश्मन म्हणजे दगड आणि लोह म्हणजे लोखंड. लोखंडाचा जन्म जो आहे तो दगडापासून झालेला आहे. अश्मनाहा जन्म लोहस्य लोहस्य जन्महा अश्मनाहा म्हणजे लोखंडाचा जन्म जो आहे तो दगडापासून झालेला आहे. तत एवच तीक्ष्णता उपघातोपि च तेनैव तथा नेत्रस्य तेजसः म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ती जी धार दिली जाते लोखंडाला तर ती धार देण्यामुळं तो जो दगड आहे ना तो सुद्धा फुटतो की नाही. म्हणजे आता दगडापासूनच लोखंड बनलं आणि लोखंडाला धार दिली आणि त्या धारेच्या जे काही कुऱ्हाड असेल त्यांनी जर का आपण दगड हे करायला गेलो तर दगड सुद्धा त्यांनी तुटतो. तसंच नेत्राचं काय होतं तर त्याची तीक्ष्णता ही तर आहेच आहे कारण की नेत्र जे आहे ते साक्षात पित्ताचा किंवा पित्ताचं इंद्रिय आहे. तीक्ष्णता आणि हानी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना त्याही तेजावरच अवलंबून आहेत आणि म्हणून उत्पत्ती ज्याच्यापासून झालेली आहे उपघातोपि च तेनैव तथा नेत्रस्य तेजसः म्हणजे नेत्राची उत्पत्ती तेजातून झाली आहे पण तेजातून झालेली असली तरी सुद्धा त्याचा उपघात सुद्धा तेजाने होऊ शकतो. म्हणजे जसं आपण बघितलं की काय सांगितलं की दगड आहे दगडातनं आपण काढतो बाहेर वेगळं करतो लोखंड मग त्या लोखंडाला धार दिली जाते आणि त्या धार दिलेल्या कुऱ्हाडीनं जर का दगडावरती मारलं तर दगड हे होतं म्हणजे दगडातनच ते उत्पन्न झाले तरी सुद्धा दगडाच्या नाशाला कारणीभूत आहे बरोबर. तसंच दृष्टी किंवा नेत्र किंवा आपलं जे काही बघणं हे जे आहे ना तर ते सुद्धा तेजातनं उत्पन्न आहे बरोबर. परंतु तेजाची जर का त्याच्या ठिकाणी विकृती झाली किंवा अतिरिक्तता आली तर ते जे आहे ना तर ते दृष्टीचा नाश करण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणून उपघातोपि तेनैव त्याच गोष्टीने उपघात होतो. म्हणून यथा नेत्रस्य तेजसा ज्याप्रमाणे तेजातनं नेत्राची उत्पत्ती आहे आणि विकृती किंवा अतिरिक्त तेजामुळेच नेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्याचा उपघात होतो. आणि म्हणून अगदी सुरुवातीला दुसऱ्या अध्यायामध्ये दिनचर्या सांगत असताना नेक्षेत प्रततम सूक्ष्म दीप्ता मेध्या प्रियाणीच असं म्हटलेलं आहे. न इक्षेत प्रततम प्रतत म्हणजे काय सततच्या पेक्षा सुद्धा प्रकर्षाने अगदी कंटिन्युअस
सूक्ष्म बघू नका, ती गोष्ट तर ठीक आहे, पण दीप्त म्हणजे तेजवान गोष्ट, म्हणजे जसं ज्याला आपण वेल्डिंग वगैरे म्हणतो ना, अशा गोष्टी बघू नयेत. मग असं का नाही बघावं? तर याचं कारण आहे की नेत्र तेजातनं उत्पन्न झालेले असते, तरी त्याच तेजाने त्याचा उपघात होतो, म्हणून ह्या गोष्टीचा सांभाळ करायला पाहिजे. याच्यामध्ये आपण श्लोकाकडे जाऊया. अश्मनो जन्म लोहस्य, हा अश्मनो जन्म लोहस्य तत एव च तीक्ष्णता उपघातोऽपि च तेनैव तथा नेत्रस्य तेजसः. ह्याच्या पुढे काय, न रात्रौ अपि शीते अति नेत्रे तीक्ष्णाञ्जनं हितं दोषम आश्रावयेत् स्तब्धं कंडू जाड्य आदि कारितत्. आता न रात्रौ शीते अति नेत्रे, आता रात्री तीक्ष्णांजन घालायचं असं सांगितलं हा, परंतु अतिशीते रात्रे किंवा रात्रौ, अतिशीते रात्रौ न तीक्ष्णांजनम नेत्रे असं म्हटले हितम नास्ती. म्हणजे का, अतिशीत जर का रात्री असतील, म्हणजे थंडावा आहे आणि आपल्याला सांगितलं की आता रात्री अंजन घाला, मग अगदी बाहेर 2 वगैरे टेम्परेचर झालंय तरी मग आपण तीक्ष्णांजन घातलं पाहिजे, कारण रात्री सांगितलंय. तर असं नाहीये. मग काय करायला पाहिजे, तर रात्र जर खूप थंड असेल तर त्या ठिकाणी तीक्ष्णांजन घातलं तर ते हितकर नाही. का, तर दोषम आश्रावयेत, दोष जे आहेत ना तर त्याचा बाहेर निघून यायला पाहिजे ना नेहमी, म्हणजे ज्या वेळेला आपण तीक्ष्ण अंजन घालतो त्यावेळेला, तर ते होत नाही का, आश्रावयेत स्तब्धम म्हणजे स्राव स्तब्ध होतात, डोळ्यातनं निघून जायला पाहिजे, ते होत नाही, आणि म्हणून कंडू जाड्य आदी कारितात. मग त्याच्यामुळे काय उत्पन्न होतं, तर कंडू नेत्रकंडू उत्पन्न होतो किंवा जाड्य म्हणजे नेत्रच्या ठिकाणी गौरव येतो, जडपणा येतो, तर असं करतं. म्हणून मग रात्री जर अतिशीत असतील तर त्या ठिकाणी तीक्ष्णांजन घालू नये. म्हणजे हे किती छोट्या 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 कंडिशन सांगतात प्रत्येक ठिकाणी बघा. म्हणजे दिवसा तीक्ष्णांजन घालू नये असा एक पहिला नियम सांगितला की त्याच्यामध्ये बाहेर ऊन असतं आणि नेत्रांना विश्रांती येत नाही, मग स्राव खूप होतो आणि नेत्र दुर्बल होतात. मग असं असताना सुद्धा जर का बाहेर ऊन खूप जास्ती नसेल तर दिवसा आपण तीक्ष्णांजन घालू शकतो, पण सेफर वे म्हणून रात्री तीक्ष्णांजन घालावं असंही सांगितलं. मग रात्री जर तीक्ष्णांजन घालायचं असेल तर खूप जास्ती थंड रात्री नाही घालायचं. म्हणजे हे किती बॅलन्स आणि तारतम्याने विचार करून ठरवायच्या गोष्टी आहेत, हे महत्वाचा भाग आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. तर एका वैद्याने ठरवायचं आहे की बाहेर किती टेम्परेचर आहे, स्राव किती होणार आहे, अंजन कोणतं वापरत आहोत, डोळे कसे आहेत, त्या पेशंटचं पित्त कसं आहे किंवा प्रकृती कशी आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी बघून ते अंजन कोणत्या पद्धतीचं वापरायचं आणि किती स्राव होणार आहे या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. खूप थंड अतिशीत रात्री असताना स्राव चांगल्या पद्धतीनं होत नाही आणि मग ते जे अंजन आहे तर ते तिथे राहिल्यामुळे आणखीन त्रास देईल आणि मग डोळ्यांना कंडू जडत्व या गोष्टी आणेल, आणि म्हणून खूप रात्री थंड असताना सुद्धा नेत्रांमध्ये तीक्ष्ण अंजन नाही घालायचा. ओके. त्याच्यानंतर न अंजयेत वीत अंजयेत भीत वमित विरिक्ता शीत वेगिते क्रुद्ध ज्वरित तंताक्षी शिरोरुक शोक जागरे अदृष्टेर्के शिरस्नाते पीतयोर्धूम मध्ययोः अजीर्णे अग्न्यर्क संतप्ते दिवा सुप्ते पिपासिते. आता हे कोणाकोणामध्ये नाही घालायचंय अंजन हे सांगतात. आता हे अंजन कधीच, म्हणजे आपल्या ज्याला अयोग्य म्हणतो किंवा कोणाकोणामध्ये नाही घालायचं अंजन, तर ते सांगतात न अंजयेत भीत, जो घाबरलेला आहे त्याला अंजन घालायचं नाहीये. बऱ्याच वेळेला असं असतं की लहान मुलांना विशेष करून अंजन कर्म करत असताना पकडून पकडून घातलं जातं, ते घाबरत असतात, तर घाबरलेल्या माणसाला अंजन नाही घालायचं, कारण स्तब्धत्व येतं बरं का बऱ्याच वेळेला, हेही लक्षात घ्यायला पाहिजे. ज्याला आपण आजकालच्या भाषेमध्ये अॅनाफिलॅक्टिक म्हणतो अशा स्वरूपाचं सुद्धा येऊ शकतो. म्हणून अंजन सांगून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पंचकर्म करताना सुद्धा पेशंटला सांगत या गोष्टी करायला पाहिजे. सो न अंजयेत भीत. त्यानंतर वमित, ज्याला वमन दिलेलं आहे त्याला अंजन नाही द्यायचं आहे. वमन दिल्यानंतर काय आहे की दोष ऊर्ध्वगामी झालेले आहेत, दोष जरी बाहेर गेलेले असते तरी शेष दोष निर्हरणार्थ आपण वमन झाल्यानंतर काही विशिष्ट चाटणं देतो किंवा धूमपान देतो. म्हणजे दोष उत्कृष्ट अवस्थेमध्ये आहेत, अजून शमन झालेलं नाहीये, जरी शोधन झालेलं असलं तरी ते प्राकृत अवस्थेला गेलेले नाहीयेत, आणि म्हणून अशा वेळेला वमित असताना अंजन नाही घालायचं. त्याच्यानंतर
विरिक्त म्हणजे विरेचन दिल्यानंतर अंजन नाही घालायचं. आता विरेचनाचा आणि अंजनाचा कसा काय संबंध असेल हाही आपण एक बघायला पाहिजे. तर विरेचन झाल्यानंतर म्हणजे पित्ताच्या विशेष करून आपण विरेचन करत असतो. मग विरेचन करत असताना तिथे सुद्धा दोष जे आहेत ते उत्कृष्ट अवस्थेमध्ये आहेत, बहिर्गामी आहेत किंवा बाहेर जाण्यासाठी उत्सुक आहेत. मग अंजन सॉरी काय ते विरेचन आपण दिलेलं आहे. विरेचनाने दोष बाहेर जरी पडले तरी ते पूर्णपणे प्राकृत झालेले नाहीयेत ना, आणि म्हणून त्या ठिकाणी विरेचन झाल्यानंतर सुद्धा लगेचच अंजन नाही करायचंय. त्याच्यानंतरचा जो शब्द वापरलेला आहे की कोणामध्ये अंजन नाही करायचं, वमित हे झाल्यानंतर विरिक्त, त्यानंतर शीतवेगिते. शीतवेगिते म्हणजे काय, तर वेग वेग कशाचा असतो, जनरली जर बघितलं तर ज्वराचा आहे. मग शीतवेगिते म्हणजे कसं, तर शीतपूर्वक ज्वर ज्याला आलेला आहे त्याला अंजन करू नये. आता अंजन काही ठिकाणी ज्वरामध्ये विशेष करून सान्निपतिक ज्वरांमध्ये अंजन घालायला सांगितलेली आहेत की जेणेकरून रुग्णाचा ताप चांगल्या पद्धतीनं लवकर बरा होईल. या एव पित्तधरा कला सा एव मज्जाधरा कला असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच पित्तधरा कला म्हणजे ग्रहणी किंवा आता विरेचनाचा संबंध हे जो बघितला तर त्याच्यामध्ये तीच मज्जाधरा कला आहे आणि म्हणून डोळा जो आहे तो मज्जेचा अवयव आहे. म्हणून ग्रहणी आणि डोळा ह्या दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. तसंच शरीरातला जाठराग्नी आणि डोळा आलोचक पित्त हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. मग अशा वेळेला शीतपूर्वक ज्वर म्हणजे थंडी वाजून आलेला ताप असताना अंजन करू नये असं म्हटलेलं. त्यानंतर क्रुद्ध, खूप जास्त चिडलेला असताना अंजन करू नये. चिडलेला असताना काय होणार आहे, तर पित्त जे आहे ते विकृत आहे, पित्त जे आहे ते उद्रिक्त अवस्थेमध्ये आहे आणि मग जे आपण मगाशी बघितलं की तेच पित्त किंवा तेच तेज जे आहे ते उपघातासाठी कारणीभूत असतं जर विकृत झालं तर. म्हणून त्या ठिकाणी क्रुद्ध असताना सुद्धा अंजन करू नये. त्याच्यानंतर ज्वरित असताना अंजन करू नये. काही विशिष्ट हे सांगितलेले आहेत ज्वर, त्याच्यामध्ये जसं संन्यास किंवा ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे अंजन करावं, परंतु ज्याला आपण प्राकृत वैकृतिक ज्वर म्हणतो तर त्या पद्धतीच्या ज्वरांमध्ये अंजन करू नये. त्याच्यानंतरचा शब्द आलेला आहे की तंताक्षी. तंताक्षी म्हणजे काय, तर ज्याचे डोळे तारवटलेले आहेत म्हणजे खूप जास्त जागरण झालेलं आहे आणि डोळ्यांना धुमायन अशा पद्धतीचे येते तर त्याला तांताक्षी असं म्हटलेलं आहे. अक्षी म्हणजे डोळा, तसं असताना अंजन करू नये. त्याच्यानंतर शिरोरूक शोक जागरे. शिरोरूक म्हणजे काय, तर डोकं दुखत असताना अंजन करू नये. त्याच्यानंतर शोक, खूप जास्त रडणं झालेलं आहे किंवा शोक झालेला आहे, मानसिक अवस्था चांगली नाहीये तर अशा वेळेलाही अंजन करू नये. आणि जागर म्हणजे जागरण खूप झालेलं असताना हे करू नये, अंजन करू नये. त्याच्यानंतरचं जे सांगितले ते अदृष्टे अर्के. अदृष्टे अर्के म्हणजे काय, तर सूर्य दिसत नसताना अंजन करू नये. म्हणजेच काय, तर सूर्य ढगांनी जर व्याप्त झालेला असेल की ज्याला आपण दुर्दिन असं म्हणतो, की ढग खूप मळक खूप जमलेला आहे की सूर्य दिसतच नाहीये तर असं असताना अंजन करू नये. त्यानंतर असं का बरं, तर तो जो दिवस असतो ना, तर ज्या वेळेला ढग खूप येतात तर तुम्ही जर का बघितलं असेल तर विषकाल म्हणून सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. ढग जास्ती ज्या दिवशी येतात त्याला, म्हणजे त्यावेळची हवा किंवा शरीरातला अग्नी हा काही चांगला नसतो तेवढा. आणि म्हणूनच ढग आलेला असताना विष आणि पित्त हे दोन्ही अॅनालॉगस आहेत आणि म्हणून शरीरातलं जे पित्त आहे ते सुद्धा विकृत झालेलं असतं. म्हणून खूप जास्ती ढग आलेले असताना हे करू नये, अंजन करू नये. ह्याच्यातनं एक छोटीशी वेगळी गोष्ट मला नक्की इथे सांगावीशी वाटते. आपण सगळ्यांनाच माहिती आहे की खूप छान ढग जमले की मोर नाचायला लागतो. आपण म्हणतो की छान आहे वगैरे, काळा काळा कापूस पिंजला रे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होतात आणि मग नाच रे मोरा वगैरे. परंतु मोर ह्याच्यामध्ये जर का आपण वाग्भटांच्या विषांच्या अध्यायामध्ये जर बघितलेलं असेल ना, तर मोर जो असतो ना तर तो विषारी अन्न पाहिल्यानंतर सुद्धा नाचतो असं आलेलं आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा अन्न बनवलं जायचं तर राजाला अन्न बनवल्यानंतर राजाला भोजन देण्याच्या पूर्वी मोराच्या समोर अन्न ठेवलं जायचं. मग मोर जर नाचला नाही तर समजायचं की ते चांगलं आहे अन्न. बाकी सुद्धा इतर बऱ्याच काही काही त्यांनी हे दिलेलं आहेत. आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा विषांचा अध्याय जो आलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे वर्णन आहेत, आपण वाचलेली पण आहेत.
आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये राजवैद्य असे असायचे की ह्या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीनं ताऊन सुलाखून मगच राजाला दिल्या पाहिजेत, कारण महत्वाची व्यक्ती आहे ना, ती महत्वाची आहे. आजकाल पण आपण बघतो की झेड सिक्युरिटी असते, सगळ्या गोष्टी एकदम हे केलेल्या असतात, तरी सुद्धा लाल बहादूर शास्त्रींसारखी केस घडते असंही होतं. सो ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तर ते मोरावरून आलं. म्हणजे थोडक्यात म्हणजे जेव्हा पित्त विकृती आहे त्या वेळेला अंजन करायचं नाहीये. पित्त आणि विष हे दोन्ही एकमेकांच्या अनालॉगस असल्यामुळं विषकाल असताना सुद्धा अंजन करू नये. म्हणून अदृष्टे अर्के, म्हणजे जर का सूर्य दिसत नसेल तर अंजन करू नये. त्यानंतर शिरस्नाद आहे, डोक्यावरून आत्ताच आंघोळ झाली आहे तर लगेच अंजन करू नये. याचं कारण कसं आहे की ज्या वेळेला डोक्यावरून आंघोळ केली जाते त्याही वेळेला ऊर्ध्वशत्रुगत दोष जे आहेत तर ते चाळवले जातात, किंवा काय म्हणू ज्याला की प्राकृत अवस्थेमध्ये नसतात, आणि म्हणून त्याही वेळेला अंजन करू नये. आणि पीतयोः धूमपानयोः, धूमपान केल्यानंतर सुद्धा लगेच अंजन करू नये. आता धूमपान करणं हा सुद्धा जो हे आहे ना, तर त्याच्यामध्ये सुद्धा शेषदोष निर्हरणासाठी धूमपान करणं हा भाग आहे. परंतु जे धूमपान केलं जातं त्याच्यामुळे शरीरातली जे पित्त आहे तर ते काही अवस्थांमध्ये थोडंसं वरती येतं किंवा थोडंसं वाढलेलं असतं, आणि म्हणून अशा काळामध्ये सुद्धा हे करू नये. त्याच्यानंतर अजीर्णे, अजीर्ण असताना करू नये असं म्हटलेलं आहे. आता अजीर्ण असताना का नाही करायचं या गोष्टी सुद्धा बघायला पाहिजेत, की अजीर्ण ज्या वेळेला आहे ना, तर त्याही वेळेला दिनपाकी अजीर्ण म्हणजे नुसतं जेवलेलं आहे आणि अजून ते पचलेलं नाहीये, तर ह्या काळामध्ये सुद्धा अन्न परिणत अवस्थेमध्ये आहे आणि कुठलेही परिणाम हे पित्ताच्या अखत्यारीत आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी अजीर्ण असताना सुद्धा हे करू नये, अंजन करू नये. अग्न्यर्क संतप्ते, अग्नी आणि अर्क संतप्ते म्हणजे अगदी आपण झळा लागतील अशा अग्नीच्या ठिकाणी किंवा शेकोटीच्या समोर बसलो आहोत तर तिथे अंजन करू नये. आणि अर्क संतप्ते म्हणजे ज्या वेळेला सूर्य अगदी खूप जास्ती आग ओकतोय असं असताना अंजन करू नये. आणि दिवा सुप्ते आणि पिपासिते, दिवसा असं असताना म्हणजे अर्क संतप्ते दिवा असं म्हटलंय, म्हणजे खूप जास्ती ज्या वेळेला सूर्य आग ओकतोय अशा वेळेला दिवसा अंजन करू नये. आणि सुप्ते झोपून उठल्या किंवा झोपेत असताना अंजन करू नये. आणि पिपासित म्हणजे ज्याला तहान लागलेली आहे ना त्यालाही अंजन करू नये. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये अंजन कधी करावं कधी नाही करावं, तर बऱ्याच कंडिशन दिलेल्या आहेत, म्हणजे सगळे दोष योग्य मात्रेमध्ये शरीरामध्ये असतानाच अंजन करायला हवं असं सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतरचा एक श्लोक घेऊयात आपण. न अंजयत वमित विरिक्त शीत वेगिते क्रुद्ध ज्वरित तंताक्षी शिरोरुक शोकक जागरे अदृष्टेरके शिरस्नाते पीतयोर्धूम मद्ययोः. आणि एक आहे त्याच्यामध्ये की धूम आणि मद्यपान केलेलं असताना सुद्धा घेऊ नये. मद्य आणि विषाचे गुण सारखे आहेत, विष आणि पित्ताचे गुण सारखे आहेत, त्यामुळे सुद्धा. त्यानंतर अजीर्णे अग्न्यर्क संतप्ते दिवा स्वप्ते पिपासिते, ह्या सगळ्या गोष्टी असताना अंजन करू नये असं म्हटलेलं आहे. आणि आणखीन एक शेवटची ओळ दिलेली आहे, अतितीक्ष्ण मृदू स्तोक बहुवच्छ घन कर्कशम अत्यर्थ शीतलम तप्तम अंजनम न अवचारयत. आता अंजन असंही या पद्धतीचं असताना करू नये. तर काय काय असताना करू नये अंजन, तर अंजन जे आहे ते अति तीक्ष्ण असताना करू नये, अति मृदू असेल तर करू नये, स्तोक म्हणजे थोडंसंच आहे, म्हणजे ह्याने स्राव होईल की नाही होईल माहिती नाही, प्रमाणतः कमी असं आहे तसं असताना हे करू नये. किंवा बहुअच्छ म्हणजे खूपच पातळ असणं, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्यासारखं पातळ असेल तर अंजन करू नये. किंवा बहु घन खूप जास्त घट्ट झालं की ते पसरतच नाहीये तसं असलं तरी अंजन करू नये. कर्कश, कर्कश म्हणजे वृक्ष किंवा खरखरीत आहे तर तसं अंजन करू नये. खरखरीतपणा जर का असेल अंजनाला तर त्याच्यामुळे काय होण्याची शक्यता आहे, तर अंजन जर खरखरीत असेल तर कॉर्निया जो आहे तर त्याला त्याची इजा होण्याची शक्यता आहे आणि कॉर्नियल ओपेसिटी येण्याची शक्यता आहे, म्हणून तसं असताना करू नये. आणि अत्यर्थ शीतलम, अतिशय जास्त प्रमाणामध्ये शीतल थंड जर आहे तरी अंजन करू नये. त्याच्यानंतर अत्यर्थ तप्तम, खूपच जास्त तप्त आहे म्हणजे काय, तर खूप अतिउष्ण आहे अंजन, दोन्ही अर्थाने बरं का, म्हणजे की टेम्परेचर जास्त आहे किंवा त्यातील द्रव्य फारच उष्ण आहेत तरी करू नयेत. आणि अंजनम न अवचारेत, अशा सगळ्या पद्धतीचं अंजन करू नये. अंजन कसं असायला पाहिजे, तर ते बॅलन्स्ड अंजन असायला पाहिजे थोडक्यात सांगायचं म्हणजे.
त्याच्यानंतरचा श्लोक वाचूया आणि थांबूयात. अथ अनुन्मीलयन् दृष्टिम् अतः संचारयेच्छनैः अंजिते वर्त्मनि किंचित चालयेच्चैवम् अंजनम्. हे अंजन कसं करायचं हे आता पुढे सांगतात. सो या पद्धतीनं आपला अच्युतन अंजन हा जो अध्याय आहे तो सुद्धा आता मोस्टली 1 किंवा 2 नेक्स्ट लेक्चर्स मध्ये होऊ शकेल असं वाटतं. सो 23 अध्यायापर्यंत आपण हळूहळू करत आलेलो आहोत. तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. इवन युट्यूबवर असाल तुम्ही तर तिथे कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. एका पेशंटला जळू लावणं गरजेचं आहे, पण ऍस्पिरिन चालू आहे. तर कॅल्कॅनियम स्पर सिव्हिअर पेन तर आपण काही दिवस टॅबलेट बंद करून शकतो का? करता येऊ शकते. असं काही नाही आहे की ऍस्पिरिन ऍटलीस्ट ज्या दिवशी लावणार आहोत ना त्या दिवशी नाही पेशंटला घ्यायला सांगायचं. असं जरी केलं ना तरी चालतं. ऑर अदरवाईज प्रेशर बँडेज जास्ती वेळ जर केलं गेलं ना तरी सुद्धा ब्लिडिंग थांबतं. असं नाहीये की ऍस्पिरिन चालू आहे म्हणजे ब्लिडिंग अजिबातच थांबणार नाही. ओके, रोज कोणते अंजन करावे हा चांगला प्रश्न विचारलाय. कारण हे सगळं वाचत असताना हे करू नये ते करू नये आज सगळं आपला ज्याला डूज आणि डोंट्स मधल्या डोंट्सच आज बऱ्यापैकी आपण जास्त बघितलं. तर रोजच्या रोज कोणतं अंजन करावं तर आपलं लास्ट लेक्चरमध्ये ह्याच्याबद्दल बोलणं झालेलं होतं की हरितकी अंजन जे आहे ते रोज करण्यासारखं आहे. म्हणजे हिरडा जो आहे सुरवारी हिरडा तो उकाळून मधामध्ये घालून मग त्याचं अंजन करणं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे एक विशिष्ट पद्धतीनं काजळ बनवलं जातं. तुम्हाला माहित असेल तर की हे घ्यायच्या कापूस घ्यायचा. त्या कापूस जे आहे ना तर तो करंजाच्या तेलामध्ये वातींमध्ये तो भिजवायचा किंवा तिळाच्या तेलात एरंडाच्या तेलामध्ये सुद्धा भिजवलं जातं. त्याच्यामध्ये कापूर आणि बाळनशीप वगैरे घातली जाते. त्याची वात बनवायची, ती लावायची आणि त्याची काजळी पकडायची आणि त्याला एरंड स्नेह घालून मग अंजन बनवणं. ह्या पद्धतीनं जर केलं तर त्याचाही परिणाम खूप चांगला येतो. सॉफ्टवेअर मध्ये खूप पेशंट्स कंटिन्युअसली मोबाईल बघत किंवा ह्याच्यावरती काम करत असतात. मग अशा वेळेला काय वापरावं असं विचारलेलं आहे. तर बाहेरून घृत लावणं हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्वाचा येतो. सो महात्रिफला घृत किंवा नेत्रबिंदू घृत ह्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या डोळे बंद करून पापण्यांना रोज लावणं सकाळ संध्याकाळ ही गोष्ट करायला सांगायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे इंटरमिटंटली स्क्रीन पासून लांब राहणं. म्हणजे एक साधारण 1.5 ते 2 तास झाल्यानंतर 15 मिनिटाचा ब्रेक घेणं ही गोष्ट सॉफ्टवेअर मध्ये सांगायला जनरली लागते असं एक बघायला मिळतं. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे डोळ्यांचे व्यायाम करायला सांगणं. सूक्ष्म व्यायाम झाल्यानंतर डोळ्यांचे व्यायाम करणं. ह्या जर गोष्टी केल्या गेल्या ना तर मग सॉफ्टवेअर मध्ये असणाऱ्या लोकांनाही त्रास नाही होत असं दिसतं. त्याच्यानंतर त्याचा ग्लेअर चांगला ठेवणं, त्याच्यानंतर काय तो ब्लॅक मोड लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर सांगायला हव्यातच आत्ताच्या. स्क्विंट किंवा तिरळेपणा यात कोणते अंजन करावे असं विचारलेलं आहे. तर अंजन जे आहे ना ते म्हणजे डोळ्यांमधनं स्राव करून दोष बाहेर काढून टाकणं ह्याच्यासाठी अंजन सर्वसाधारणतः सांगितलेलं आहे. तर स्क्विंट करेक्शनसाठी हे अंजन उपयोगी पडेल असं जर का म्हटलं तर वाताच्या दोषाच्या संदर्भामध्ये ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. मग वाताचं शमन करणारी अशी अंजनं जी आहेत ना तर ती इथे विशेष करून वापरली तर त्याचा फायदा होईल असं वाटतं. रात्री पापण्यांना एरंडेल तेल लावावं का? चांगली गोष्ट आहे. एरंड स्नेह रोज रात्री जर का पापण्यांना लावला आणि झोपलं तर मग त्याच्यामुळं वृक्षता असल्यामुळं काही वेळेला जे एंट्रोपिऑन सारख्या वगैरे गोष्टी होतात ना त्या होत नाहीत. सो एरंड स्नेह लावू शकतो पापण्यांना आणि मग झोपायचं. पापण्या बंद करून लावाव्यात. गृहिणी रोग में कौन सा अंजन उपयोग कर सकते हैं? हा छान प्रश्न आहे. आणि रसांजन विधि में आया दुग्ध का उपयोग करना चाहिए क्या? हा ही बरोबर आहे. कसं आहे ना की आता आपण बघितलं की या एव पित्त धरा कला सा एव मज्जा धरा कला आणि म्हणून गृहिणीमध्ये जर वेगवेगळी अंजनं घातली ना तर त्याचा परिणाम म्हणून मज्जाधरा कलेवरचा जो होणारा परिणाम आहे तोच आपल्याला पित्तधरामध्ये सुद्धा मिळतो. आणि मग इवन डोळ्यात औषध घातल्यामुळे गृहिणी बरी होते असंही होतं. तर याही गोष्टी याच्यामध्ये घडत असतात. सो त्या दृष्टीने गृहिणीच्या अध्यायामध्ये आलेली जी घृत आहेत ना तर ती अंजनच्या रूपामध्ये आपण इथे वापरू शकतो.
इथलं जे आता अंजन अपेक्षित आहे ना ते मात्र स्राव किंवा दोष काढून टाकणं या अर्थाने झालेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. रसांजन विधीमध्ये अजादुग्ध का उपयोग करना चाहिए क्या? गोदुग्धापेक्षा अजादुग्ध जे आहे ना तर ते डोळ्यांसाठी कधी सुद्धा हितकर आहे आणि म्हणून महात्रिफला घृतामध्ये वगैरे सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर गोट मिल्क वापरलेलं आहे. सो गोट मिल्क जे आहे तर त्याचा उपयोग विशेष करून डोळ्यांवरती होतो, म्हणून गोट मिल्कच वापरायला हवं. उंची वाढत असताना चष्म्याचा नंबरही वाढतो, तर कसा विचार करावा? ओव्हरऑल कसं आहे ना की उंची वाढते त्यावेळेला ओव्हरऑल ग्रोथ असते आणि म्हणून तो जो डिस्टन्सचा डेफिसिट असतो तो वाढत जातो आणि म्हणून चष्म्याचा नंबर वाढतो असं सांगितलं जातं आणि प्रत्यक्षतः तसं दिसतं सुद्धा. किंवा दुसरी गोष्ट अशी असते की एक ऑप्टिमम उंची येईपर्यंत हळूहळू करत हे नंबर वाढत असतो आणि नंतर तो स्टेबल होत जातो. मग अशा वेळेला बाकीची इतर जी औषधं पोटामध्ये द्यायची आहेत ना त्यामध्ये सप्तामृत लोह, बृहत्वासकादी कषाय वगैरे या गोष्टी वापराव्यात आणि नेत्रदर्पण करावं. तसं केलं तर उंची वाढत असताना ऍटलिस्ट नंबर कमी होणं हा एक भाग आहे, पण ऍटलिस्ट वाढणार तरी नाही. यष्टी मधु का भी अंजन बना सकते हैं क्या? किस रूप में? नक्कीच करता येईल यष्टी मधुचं अंजन, कारण यष्टी नेत्रे आहे, तुम्ही श्लोक लिहिलेला असेल. ब्लाइंडनेस साठी काय ट्रीटमेंट द्यावी? कलर ब्लाइंडनेस हे एक वेगळाच टॉपिक आहे, सो आपण त्याच्यामध्ये नंतर बोलूयात असं मला वाटतं. तळपायाला तेल लावावे की शांत वाटते डोळ्यांना? काय कनेक्शन असते? योगशास्त्राप्रमाणे दोन पायामधून निघालेल्या शिरा ज्या आहेत त्या डोळ्यापर्यंत गेलेल्या असतात आणि म्हणून तळपायांना तेल लावलं की बरं वाटतं. तसंच तुम्ही उलट जर करून बघितलं की समजा टार रोड आहे किंवा डांबराचा रोड आहे त्याच्यावर तुम्ही चालता आहे तर त्याच्यावरून चालत असताना डोळ्यांना भगभग जास्ती होते. म्हणजेच काय तर तो जो टार किंवा डांबर असतो ना तर त्याची जी उष्णता असते ती पायांना लागली की डोळ्यांनाही त्रास होत असतो. त्याच पद्धतीनं उलट्या बाजूनी जर आपण बघितलं तर डोळ्यांना जर का शांत वाटायचं असेल तर तळपायांना तेल लावलं तर फार बरं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे कंजंक्टिव्हायटिसचे वगैरे जे पेशंट असतात ना त्यांच्यामध्ये सुद्धा किंवा खूप जास्त ऊन जिथे असतं सोलापूर सारख्या प्रदेशामध्ये अशा वेळेला सुद्धा डोळ्यांमध्ये भगभग खूप असते. मग अशा वेळेला यष्टी आणि त्रिफळाचा लेप आपण बऱ्याच पेशंट्सना तळपायाला लावायला देत असतो. विशेष करून जिथे प्लांटर आर्च असते ना तिथे लावायला द्यायचा की त्याच्यानंतर डोळ्यांना शांत वाटणं, बरं वाटणं ह्या गोष्टी होत असतात. सो ह्या पद्धतीनं पादलेपांचा किंवा पादाभ्यंगाचा उपयोग जो आहे तर तो डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला होतच असतो. ओके, सो मला वाटतं इथे थांबूया आणि पाठांतरामध्ये अजूनही नावं कोणी दिलेली नाहीयेत त्यांनी द्या. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले तेथ माझे जिवरले पायिकपण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तैला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये दृष्टा दृष्ट विजय होआवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला.